पैसा पैसा सर्व काही नसला तरीही बरंच काही आहे. आज पैसा नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करतोय. हे जीवनाचं कटू वास्तव आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी 12,000 शेतकरी देशात आत्महत्या करत असतात. पैसा नसल्यानेच गरिबी वाढते. गरिबीमुळे चोऱ्या वाढतात, खून, दरोडे व इतर गुन्हेगारी वाढते. गरिबीमुळेच देहविक्रयाची विकृती वाढते. दारिद्र्याचं दुःख दूर करण्याच्या नावावर व्यसनाधीनता वाढते. एवढंच नव्हे तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दारिद्र्य हे कुफ्र म्हणजेच ईशद्रोह किंवा नास्तिकतेकडे नेत असल्याचंही सांगितलं आहे. दारिद्र्य निर्मूलनावर बरंच काही बोललं जातं, लिहिलं जातं, पण उपाय फारच कमी केले जातात. यावर एक उपाय म्हणून कर्ज पुरवठ्याचा पर्याय सांगितला जातो. व्याजावर कर्ज घेऊन अनेक शेतकरी, मजूर व इतर गरीब लोकांनी आपली शेती व इतर उद्योग सुरू केले आहेत. काही जणांनी बँकांकडून कर्ज घेतले तर काही लोकांनी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतलेले आहे. पण शेतीत पुरेसं पीक आलं नाही किंवा धंदा व्यवस्थित चालला नाही तर वेळेवर कर्जफेड होणे शक्य नसते. दिलेल्या मुदतीत कर्जफेड झाली नाही तर मग व्याजावर व्याज वाढते. कधी कधी अशी वेळ येते की मुद्दल तर 16च, व्याजाची रक्कमच एवढी वाढलेली असते की ती चुकवणेच अवघड होऊन बसते. सावकाराचा ससेमिरा, बँकांच्या वसुलीचं शुल्क काष्ठ आणि लोकांचे टोमणे सहन न झाल्याने अनेक जण आत्महत्यांचा मार्ग अनुसरतात. पण आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही. कुराणात तर आत्महत्या पाप असल्याचे म्हटले. मार्ग काय आहे? उपाय उपाय आहे. हो, खरंच उपाय आहे. व्याजविरहित बँका. हो, व्याजविरहित बँकाच. विश्वास येत नाही ना? बँका आणि तेही व्याजविरहित. हो, हे शक्य आहे. औरंगाबादमध्ये आजच्या घडीला अशा 2 बँका आहेत ज्या व्याज न घेता गोरगरिबांना कर्ज पुरवठा करतात. एक आहे अल खैर क्रेडिट सोसायटी आणि दुसरी म्हणजे जनसेवा क्रेडिट सोसायटी. आपण या संस्थांविषयी माहिती घेण्यापूर्वी हे व्याजविरहित बँकांची संकल्पना नेमकी काय आहे ते अभ्यासणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला आपण ही संकल्पना नेमकी आली कुठून, त्याचा इतिहास काय आहे ते पाहूया. आजपासून जवळपास 1450 वर्षांपूर्वी आजच्या सौदी अरेबियातील मक्का या शहरात जन्मलेल्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर ईश्वराकडून म्हणजेच अल्लाहकडून जे कुराण अवतरित झाले त्यात व्याजविरहित बँकिंग व्यवस्थेचे मूळ आहे. अल्लाहने कुराणाद्वारे व्याज घेणे देणे हराम म्हणजे निषिद्ध केले आहे. याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे व्याजावर आधारित व्यवस्थेमुळे पैसा हा एकाच जागी जास्तीत जास्त जमा होऊन त्याचे केंद्रीकरण वाढते. हे समाजासाठी फार घातक असते. पैशाचं जास्तीत जास्त विनिमय झाला पाहिजे, अन्यथा आर्थिक विषमता वाढते. कदाचित म्हणूनच कुराणात 2ऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 275 मध्ये अल्लाह सांगतो, वास्तविक पाहता अल्लाहने व्यापाराला वैध केले आहे आणि व्याजाला निषिद्ध. या व्याजविरहित बँकिंग व्यवस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कर्जदाराला जे मुद्दल दिले जाते त्यावर मिळणाऱ्या नफ्यामध्ये बँकेचा वाटा असतो. तो वाटा आधीच ठरलेला असतो. त्याला मुदारबा म्हणतात. आपण त्याला लाभांश म्हणू शकतो. परंतु ज्या कामासाठी कर्जदारानं कर्ज घेतलेलं आहे त्याला जर नुकसान झालं तर त्याच प्रमाणात इस्लामी बँक त्या नुकसानाचाही वाटा उचलेल. फक्त याच अटीवर नफ्यात वाटा वैध ठरतो. तोटा झाल्यासही तोट्याचे तेवढेच वाटेकरी व्हाल. यामुळे रिस्क शेअरिंग होते. म्हणजे व्यापारात होणारे नुकसान एकाच्याच अंगावर येऊन पडत नाही, तर बँकेचे सर्व सभासद थोडं थोडं नुकसान आपल्या अंगावर झेलतात. या रिस्क शेअरिंगमुळे लोक नवीन उद्योग लावायला पुढे येतात. व्यापार उद्यमता वाढीस लागते आणि परिणामी सगळ्याच समाजात पैशाची उलाढाल होऊन त्याचा सर्वांना फायदा होतो. अशा प्रकारे समाजाच्या
शाश्वत विकास या व्याजविरहित बँकामुळे शक्य आहे. आज अशा बँकांची गरज आहे. महाराष्ट्रात व्याजविरहित कर्ज पुरवठा करण्याचा इतिहास फार जुना आहे. राज्यात आणि बहुतेक देशातही व्याजविरहित कर्ज पुरवठा करण्याची पद्धत सर्वात आधी कोण सुरू केली माहिती आहे? आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी. होय, शिवरायांनी 17व्या शतकात महाराष्ट्र राज्यात व्याज घेण्यास बंदी आणली. न्यायमूर्ती रानडे यांच्या दी राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकात शिवरायांच्या एका फरमानाचा संदर्भ सापडतो. वाढी तिरडी घेऊ नये, मुद्दलाचं तेवढं हळूहळू घेणे. म्हणजे व्याज घेऊ नका, जेवढं मुद्दल असेल तेवढं तेही हळूहळू घ्या, म्हणजे जबरदस्ती करू नका. खरंच रयतेचा जाणता राजा शिवराय. यावरूनच काही मराठा संघटना आता शिवबँक म्हणून व्याजविरहित पतसंस्था सुरू करण्याचा विचार करत आहेत. अशाच प्रकारे जमाते इस्लामी हिंद, जमियत अहले हदीस, इस्लामिक रिसर्च सेंटर व इतर काही समाजसेवी संस्थांनी अशा व्याजविरहित पतसंस्था सुरू देखील केल्या आहेत. औरंगाबादमध्ये जमात इस्लामी हिंदच्या प्रयत्नाने अशीच एक बँक अल खैर क्रेडिट सोसायटी उभी राहिली आहे. आपली ही जी बँक आहे केव्हा स्थापन झाली? ये 2012 में स्टार्ट हुई है. आपल्या बँकेचे जे डिपॉझिटर्स आहेत ते किती आहेत आणि सभासद किती आहेत? ये लगभग हमसे डिपॉजिटर 5500 है और हमारा जो सालाना टर्नओवर है से 6 करोड़ 50 लाख है. किन चीज़ों के लिए लोन देते हैं? हम लोग शादी वगैरह के लिए और एजुकेशन के लिए, इमरजेंसी के अंदर हम लोग लोन देते हैं. गोल्ड लोन है हमारा, पीजी लोन है, स्मॉल बिजनेस लोन है और हमारे पास एक नई सेल्फ हेल्प स्कीम जो 5 लाख तक चालू हुई है, उसके अंदर भी हम लोग बिजनेस लोन देते हैं. डेली सेविंग अकाउंट, डेली कलेक्शन है हमारे पास, चाइल्ड एजुकेशन लोन है, हज उम्रा लोन की स्कीम भी है हमारे पास. टर्नओवर कितना है बोलो? हमारे पास 6 करोड़ 50 लाख टर्नओवर है हमारा. हम लोग हमारे लोन के ऊपर ब्याज वगैरह नहीं होता. हम लोग ये इंटरेस्ट फ्री बैंकिंग के तौर पर चला रहे हैं और इसके अंदर नॉमिनल हम प्रोसेसिंग चार्जेस लेते हैं. ब्याज अगर नहीं लेते तो अखराजात कैसे बर्दाश्त करते? हमारा जो प्रोसेसिंग चार्जेस आता है नॉमिनल, इसके अंदर ही हमारे अखराजात अल्हम्दुलिल्लाह पूरे हो जाते हैं. प्रोसेसिंग चार्ज मतलब क्या, और एक्सप्लेन करो उसको. प्रोसेसिंग चार्ज इसमें ये है कि अगर हम 30,000 का कोई लोन दे रहे हैं तो उसके अंदर हम लोग नॉमिनल खाली 10 महीने के लिए, 1 साल के हम लोग 300 रुपये लेते हैं. इस तरह से हमारे और भी बायफर्जन के हिसाब से ये है कि 30, 40, 50, 40,000 का अगर लोन दे रहे हैं हम लोग तो उससे हम 500 रुपये सालाना चार्ज करते हैं. काय फक्त तुम्ही मुसलमानांना कर्ज देता? नहीं, हमारे पास इसका कोई वो नहीं है कि हम खाली मुसलमानों को लोन देते हैं. हमारे पास हर कौम के लोग आते हैं और अल्हम्दुलिल्लाह वो फ़ायदा उठाते जा रहे हैं. सगळ्या पूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं व्याजविरहित बँका सुरू व्हाव्या असं तुम्हाला वाटतं? हाँ, हमारी तो ये ख्वाहिश है कि इंटरेस्ट फ्री बैंकिंग ज़्यादा से ज़्यादा हो और लोग ये सूद की लानत से बचें और इंटरेस्ट से बचें. हे जे व्याजविरहित बँकिंग व्यवस्था आहे तर देशाच्या एकंदर सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे शाश्वत विकासामध्ये नेमकं काय योगदान आहे? कॉन्ट्रीब्यूशन काय आहे? का काय फायदा होतो? इसके अंदर सबसे पहले ये है कि अगर इंटरेस्ट फ्री बैंकिंग रहनी चालू तो किसानों की खुदकशी बहुत कम होंगी, गरीबी दूर होंगी और हमारे पास कुरान खुद फरमाता है कि सूद लेना देना दोनों हराम है और इस वजह से अमीर होता जा रहा है और गरीब भी रहता जा रहा है. कर्ज घ्यायची पद्धत काय? हमारे पास लोन लेने की पद्धत ये है कि सबसे पहले हमारे पास कोई कस्टमर कर्ज लेने के लिए आता तो हम उसका सेविंग अकाउंट खोलते हैं. सेविंग अकाउंट खोलने से मुराद ये है कि पहले वो हमारा शेयर होल्डर बनता. शेयर होल्डर बनने के लिए उसको 500 रुपये हम लोग चार्ज करते. वो हमेशा के लिए हमारा शेयर होल्डर हो जाता और मिनिमम डिपॉजिट वो अकाउंट के अंदर 100 रुपये से 1000 रुपये तक कितना जमा करना चाहे कर सकता. हम लोग सबसे पहले गोल्ड लोन देते हैं तो उसका वैल्यूशन का 75% हम लोग लोन देते हैं.
और उसका वैल्यूशन हमारा एक वैल्यूअर रहता है, वो वैल्यू निकालता है, उसका 75% लोन करते हैं। अगर 30,000 का लोन होता है तो 30,000 के ऊपर हम खाली 300 रुपये उसके ऊपर चार्ज करते हैं और साल भर में उससे वसूल करते हैं। तुमच्या बँकेचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे, काय स्पेशालिटी आहे, विशेषता काय? हमारी बैंक की सबसे अच्छी विशेषता ये है कि हम लोग, कोई कस्टमर हमारे पास इमरजेंसी में आता है तो तुरंत उसका लोन हम लोग जल्द से जल्द करने की कोशिश करते हैं और एक दिन में हम उसको लोन करते हैं। दूसरे बैंकों की तरह हम लोग उसको परेशान नहीं करते, खाली हम उसका यहाँ का हमारा शेयर होल्डर बनाते हैं, अकाउंट खोलते हैं और उसका वैल्यूशन के ऊपर उसका लोन कर देते हैं। आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? इंडिया के अंदर, हिंदुस्तान के अंदर ज़्यादा से ज़्यादा इंटरेस्ट फ्री बैंकिंग कायम हो और उसके अंदर गरीबों की परेशानी नहीं होगी और वो सूद से बचेंगे। तो इस तरह से हम लोग आपसे ये उम्मीद रखेंगे कि हम आपके पास जितने भी सरप्लस सामान हो, अमाउंट हो, तो वो आप ज़्यादा से ज़्यादा हमारी इंटरेस्ट फ्री बैंकिंग सोसाइटी के अंदर रखें, या कि हम ज़रूरतमंदों को उसको ज़्यादा से ज़्यादा बेनिफिट पहुंचा सकें। अशीच एक दुसरी बँक याच शहरात आहे, ती म्हणजे जनसेवा क्रेडिट सोसायटी। तुमची ही जी बँक आहे ती केव्हा स्थापन झाली? 15 मार्च 2011 रोजी स्थापन झालेली आहे। तुमच्या बँकेचे जे सदस्य आहेत आणि डिपॉझिटर्स आहेत ते किती आहेत? आमचे सभासद 2106 आहे आणि अकाउंट होल्डर आहेत 2680 आहे। तुमचे जे वार्षिक उलाढाल आहे, जे टर्नओव्हर, ते किती आहे? दीड कोटीपर्यंत आहे। कोणकोणत्या गोष्टीसाठी तुम्ही लोन देता? आम्ही हे ज्यांना काय गरज आहे त्या गरजू व्यक्तींना कर्जे हसना म्हणून बिनव्याजी रक्कम दिली जाते। दुसरे, वाहन खरेदी करण्यासाठी बाईक, रिक्षा, 4 व्हीलर, अपे रिक्षा वगैरे खरेदी करण्यासाठी व तसेच व्यावहारिक म्हणजे व्यापार करण्यासाठी लोन दिले जाते। व्याज घेत नाही तर मग हे तुमचं जे कार्यालयीन जे कामं आहेत, कर्मचाऱ्यांच्या पगारी आहेत किंवा हे ऑफिस मेंटेनन्स, हे सगळं कसं चालतं? हे आमचे जे आहे की जे वाहन दिले जाते किंवा व्यापारी कर्ज देतात त्याच्यावर त्याला जे नफा होणार आहे त्याच्यातून आम्हाला जे हिस्सा मिळतो त्या हिस्सावर हे विद्युत खर्च, टेलिफोन खर्च वगैरे भागवितो। अच्छा अच्छा, तर तो त्या नफ्यातून एक रक्कम तुम्ही घेता? अच्छा, त्याला एक शब्द आहे का कोणता तरी, मुदारबा? हां ना, त्याच्यासाठी इजारा, मुराहबा हे मराठी शब्द आहेत। अच्छा, परंतु उर्दू शब्द आहेत, परंतु मराठीमध्ये विश्लेषण करण्यासाठी आम्ही जे जे आहे त्या शब्द तत्सम। हो हो, तर फक्त तुम्ही मुसलमानांनाच कर्ज देता का? असे काही नाही, आम्ही सर्व भारतीय नागरिकांना सेवा देण्याची इच्छा आहे आणि मुसलमानासाठी असं काही पर्याय नाही, सर्वांसाठी खुला आहे। किती नॉन मुस्लिम्स लोकांना तुम्ही आतापर्यंत कर्ज दिलं? 5 नॉन मुस्लिमला कर्ज दिलेलं आहे आणि त्यांनी उपभोग घेतलेला आहे। तुम्हाला असं वाटतं का की पूर्ण देशभरात अशा व्याजविरहित बँका सुरू व्हाव्या? हो, आवश्यक होणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्जाच्या बोजाखाली नागरिक दबू नये आणि कर्ज पैशावर पैसा वाढत राहते, ती आमची इच्छा नाही। ज्यांचे कर्ज झाले कर्ज बनवणे पूर्ण देशात चालू आहे, तसेही भारतात रुजू व्हावं ही आमची सदिच्छा आहे। अशा प्रकारच्या व्याजविरहित ज्या बँका आहेत त्यांचं समाजाच्या शाश्वत विकासामध्ये नेमकं काय योगदान आहे? आता शासन आहे की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून रोजगार करावा, शेतीमध्ये रक्कम लावणे तर की जेणेकरून जी रक्कम दिली जाते ती रक्कम इथंपर्यंत आहे, पैशावर पैसा व्याज वाढत नाही आणि त्यामुळे तो कर्जाच्या आहारी किंवा त्या बोजाखाली दबू नये आणि आत्महत्यापासून प्रवृत्त होईल, हे उद्देशाने हे कार्य हाती घेतलेलं आहे। अशा जवळपास 300 व्याजविरहित बँका देशभरात आज सुरू आहेत। या बँकामुळे देशाचं इस्लामीकरण होत असल्याचा आरोप काही लोक लावतात आणि याविरुद्ध ते कोर्टातही गेले होते। परंतु या बँका फक्त मुस्लिमांनाच कर्ज देत नसून त्याचा सर्वांनाच लाभ होत असल्याचं सांगून केरळ हायकोर्टाने या बँकांना परवानगी देणारा निकाल घोषित केला होता। इतकंच नव्हे तर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात खुद्द सरकारने अशा बँका सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची शिफारस केलेली आहे।
याविषयी जमात इस्लामी हिंदचे इस्लामिक फायनान्स विभागाचे केंद्रीय सचिव अब्दुल रकीब साहेब बरेच प्रयत्न करत आहेत, मानवाचा आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात या बँका सुरू झाल्या तर एक मोठी अर्थक्रांती शक्य आहे.